तर नमस्कार मित्रांनो, मी अमर मटकर पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आत्ता आम्ही आहेत तोरणा किल्ला आणि राजगड किल्ला यांच्या पायथ्याशी। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत तोरणा किल्ल्यावरती। तर सर्वात आधी आपण जे सर्व ट्रेकर आलेत आपले ते नाश्ता करायला बसलेत, तर सर्वात आधी आपण नाश्ता करायला जाऊया। त्याच्यानंतर मग पुढचं जे ट्रेकिंगचं नियोजन आहे ना, तर ते मी तुम्हाला सांगतो। तर आपण नाश्ता करायला मागच्या टायमिंगला आपण राजगडला आलो होतो, त्याच तिथे आपण एक हॉटेल बुक केलं होतं, ते म्हणजे राजगड निवास। त्याच हॉटेलमध्ये आतासुद्धा आम्ही आलो आहे। तर सर्वात आधी आपण नाश्ता वगैरे करून घेऊया इथे, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटतो। तर चला, पाहू शकता या ठिकाणी नाश्त्यासाठी आपल्याला आहे मिसळ पाव, आणि या ठिकाणी सर्व लेडीज लोक बसलेत। कशी आहे मिसळ? मागच्या टायमिंगला सुद्धा आपण इथे आलो होतो मिसळ खायला, आणि आता तोरणाच्या निमित्ताने सुद्धा याच हॉटेलमध्ये आपण आलोय। तर भाऊ, कशी आहे मिसळ? संपली। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत सूरज शिगम। तर सूरज शिगम, नाश्ता झाला का तुमचा? हो झाला। कसा होता नाश्ता? मस्त, खूप छान। लवकर नंबर लावला तुम्ही यार, लवकर नंबर लावलात म्हणजे पहिला नंबर आपला। आता काय बोलणार यार तुम्हाला। नाश्ता छान होता का? आवडला ना? खूप। मागच्या टायमिंगला तू आला होता राजगडच्या, मग फर्स्ट टाइमला आला ना इकडे? पण तू याआधी तोरणाची ट्रेक केलीस ना? बघा मित्रांनो, म्हणजे सर्व आपल्याला डिटेल सांगणार आहे हा। तो आधी या तोरणाला किल्ले तोरणाला जाऊन आला, तरी सुद्धा तो पुन्हा आलाय। ट्रेकिंगची खूप आवड आहे या मित्राला। आणि या साईडला इकडे पाहू शकता ते स्पोर्टचे मालक आहेत। तर त्यांनी एक गोष्ट आम्हाला एक सरप्राईज दिली, ते तुम्हाला नंतर मी दाखवतो। सस्पेन्स आहे। त्यांनी आपल्याला एक गिफ्ट दिले एकदम भारी, ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे। आणि या साईडला आहेत उमेश शिगम। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण जेवढे पण आपले ट्रेक आपण सुरुवात करतो, त्या ट्रेकच्या सुरुवातीला प्रत्येकाला त्या किल्ल्याचा आपण एक बॅच देतो। तर हे बघा, आपल्या तोरणा किल्ल्याचा हा बॅच आहे। हा तोरणा किल्ल्याचा आपला बॅच आहे, खास आपल्या नीला भाऊनी तयार करून आणलाय। तर आपल्याला एवढे सर्व बॅच सर्वांना आता वाटायचे। भूक लागली। नमस्कार मित्रांनो, मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आपली ट्रेकिंग तर सुरू झाली आहे। तर आता आपण आलो इथं किल्ले तोरणाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला, आणि तो किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, त्याच आपण तोरणा किल्ल्याला आता भेट देण्यासाठी जात आहोत। तर पावसाने तर फुल हजेरी लावले, कारण पाऊस तर खूप आहे, आणि इकडचं तर ॲडव्हेंचर तुम्ही पाहिलात तर एकदम मनाला भावणार आहे। तर मित्रांनो, हा ट्रेक अतिशय सुंदर होणार आहे। सोबत आपल्याला मान्सूनसुद्धा आहे, आणि चला तर पाहूया हा ट्रेक, अनुभवूया आपण। माझ्यासोबत आहे आता आदेश, आणि आपली पब्लिक पुढे गेली। तर तुम्हाला दाखवतो इथला आजूबाजूचा व्ह्यू। मित्रांनो, पाहू शकता आजूबाजूचा व्ह्यू मस्तपैकी। सर्वीकडे धुकंच लागलंय, आणि मध्ये मध्ये वॉटरफॉल आहेत। तर पहिली स्टेप आता इथून सुरू झाली आपली, पाहू शकता मित्रांनो, पाहू शकता पुढे कोण होते। पहिली स्टेप सुरू झाली, आणि पहिल्या स्टेपच्या इथून हा खालचा सर्व नजारा आहे। आणि इथून तुम्ही पाहू शकता मस्तपैकी ही झाडं आहेत, सुकलेत, आणि बघा किती भारी वाटतंय ते। हेच तर आहे मित्रांनो ॲडव्हेंचर, आणि या मान्सूनमध्ये आपल्याला फिरायला जाण्याची एक मजा आहे।
मित्रांनो तुम्ही पाहू शकता जसं जसं आम्ही वरती येतोय ना तसं तसं धुकं जास्तच होत चाललंय. पाहू शकता धुकं पूर्ण धुकं समोरचा जे सह्याद्री आहे तो सुद्धा दिसत नाही एवढं धुकं चाललंय. हा बघा खालचा व्ह्यू. ह्या साईडला पाहू शकता बघा कसं एकदम क्लिअर झालंय. ह्या साईडचं धुकं आहे ना सर्व निघून गेलंय वाऱ्याच्या प्रेशरमुळे की काय माहित नाही ते ह्या साईडला सरकत जातंय. बघा पूर्ण धुकं पूर्ण धुकं. मित्रांनो मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की सूरज मोहिते 33 स्पोर्ट्सचे मालक आणि आपल्यासाठी त्यांनी सरप्राईज आणलंय. ते सरप्राईज तुम्हाला मी दाखवत होता. तर हे पाहू शकता 33 स्पोर्ट्सतर्फे आपल्याला टी शर्ट आल्याने आणि पाटी पाहू शकता तुम्ही शिवबा माझा मल्हारी. अतिशय सुंदर अशी टी शर्ट आपल्याला त्यांनी दिले. तर 33चे मालक सूरज मोहिते यांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही सर्वांनी अतिशय चांगला टी शर्ट असतं त्याच्याकडे. मी त्याचा नंबर देईन मी स्क्रीनवरती. तर तुम्ही त्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि जास्तीत जास्त टी शर्टचे लॉट्स त्याच्याकडे द्या. आता गणपती येतोय आणि आता गणपतीसुद्धा येत आहे. तर गणपतीच्या दहीहंडी तर त्याच्या ऑर्डर तर सुरू झालेत ना सुसू? ऑर्डर सुरू झालेले आहेत. तर मी तुझा नंबर इथे स्क्रीनवरती देईन तर तुम्ही त्याला जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि सुसू आम्हाला असं सहकार्य करत राहा. पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी त्यानं जर्सी दिली आहे आपल्याला. पाहू शकता तोरणा किल्ल्यावर येण्यासाठी रस्ता एवढा तेवढासा काय अवघड नाही आहे. पण सुद्धा माती पावसामुळे माती थोडी भुसभुशीत झाली त्याच्यामुळे पाय घसरण्याचे चान्सेस आहेत. पण तुमचे शूज वगैरे एकदम प्रॉपर असणं गरजेचं आहे त्यासाठी. तर मित्रांनो तब्बल 4 महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर आम्ही ट्रेकला आलोय. थोडासा दमाला झालंय. म्हणजे रेग्युलर जे ट्रेक सुरू असतात ना तर काय वाटत नाही कारण 4 महिन्याच्या नंतर आम्ही मान्सूनचा हा पहिला ट्रेक सुरू केला आहे. त्याच्यामुळं खूप दमले. पाहू शकता यांच्या चेहऱ्यावर थोडा थकवा जाणवतोय. तरी सुद्धा काय नाही आपल्याला पूर्ण महाराजांच्या गडाला भेट द्यायची आहे आज आपल्याला. थकवा बिकवा बाजूला सारून अगदी बरोबर आपण महाराजांच्या गड किल्ल्यांना भेट द्यायला आलोय. इकडे माझा मित्र उमेश सुद्धा आमच्या ग्रुप मधून दुसरा ट्रेक आहे. तर उमेश इथे येऊन तुला कसं वाटतंय आता? खूप भारी वाटते. खूप भारी वाटतंय. ॲडव्हेंचर वगैरे कसं आहे? मस्त खूप. तर मित्रांनो
मित्रांनो पाहू शकता तहान लागले आणि आपल्या झऱ्याचं नॅचरल पाणी या ठिकाणी. नॅचरल पाणी. मित्रांनो तोरणा किल्ल्याचा थोडाफार इतिहास म्हणजे माझ्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी राजराजेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या शपथीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये पहिला किल्ला आणला आणि जी पहिली लढाई झाली त्या पहिल्या लढाईमध्ये सर्वात पहिला जो किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला तो म्हणजे हा तोरणा. हा तोरणा सुरुवातीला निजामांच्या हवाली होता. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी तो आपला काबीज करून घेतला. त्याच्यानंतर या प्रचंडगड म्हणून या गडाला पहिले ओळखले जायचं. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी या गडाचा तोरणा किल्ला म्हणजे स्वराज्याचं पहिलं तोरण आणि पहिला गड जिंकला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला तोरणा किल्ला म्हणून नाव दिलं आहे. तर मित्रांनो गड अतिशय चढणीला म्हणजे चढ आहे, वाट आहे व्यवस्थित, बट पावसाळ्यामुळं जमिनीची माती ओली झाल्यामुळं पाय सरकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे येताना सावकाश या. आणि जे तुमचे ट्रेकिंगचे शूज असतील ते शूज एकदम प्रॉपर करा, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि शूज तुम्ही प्रॉपर असल्यामुळे तुम्हाला ग्रिप भेटेल चढायसाठी. मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता पूर्ण रेलिंग केले साईडनं, म्हणजे चढण्याला सुद्धा चढताना सुद्धा ह्या रीलच्या साहाय्याने आपल्याला सेफली चालता येईल आपल्याला. तर हे रील तर तुम्हाला चालण्यासाठी थोडा हेल्प होऊ शकतो. याचा हेल्प म्हणजे खूपच हेल्प होऊ शकतो. याच्या साहाय्याने तुम्ही वरती सेफली जाऊ शकता, कारण ह्या ठिकाणी तुम्ही असं पकडून वगैरे ह्या ठिकाणी थोडं जो हा भाग आहे ना तो खडकाळ आहे आणि त्याच्यामध्ये खडकावरती शेवाळ असल्यामुळं पायवी सरकण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे ही रील जी तुम्ही पकडलात आणि पकडून सेफली तुम्ही वरती जाल. हा जो पॅच आहे ना तो थोडा खडकाळ आहे आणि हे बघा शेवाळ आहे आणि ह्या रीलच्या सहाय्याने तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही असं वरती येऊ शकता. तरी अतिशय महत्त्वाची बाब एकदम सेफली आहे ही रील. त्याच्या सहाय्याने तुम्ही असे वरती येऊ शकता. पाहू शकता हे बघा ट्रेकर्स त्याच्या सहाय्याने येतात वरती. अर्धा गड चढेपर्यंत पाऊस नव्हता, तर बघा पाऊस सुद्धा आलाय. आता थोडा पाऊस गेला ना तरी आपण ह्या साईडला बघा मागाशी इकडे या साईडला धुकं नव्हतं, आता या साईडला किती धुकं झालं. तर मित्रांनो पाहू शकता आत्ता आम्ही फायनली आता गडाच्या दरवाजापाशी इथे आलोय पाहू शकता. आणि सगळीकडं धुकं ह्या साईडून पाहू शकता आपण आता कोकण दरवाजापाशी आलोय. हा एक कोकण दरवाजा. सर्वांचा उत्साह, ते थकले होते त्या थकलेल्या चेहऱ्यावरती हसू आता
निर्माण झालंय, पाहू शकता तुम्ही. हा समोरचा परिसर दिसतो हा पूर्ण कोकण पट्टा आहे. त्याच्यामुळे याच्यात आणि या ह्याच्यावरून पूर्ण कोकणच्या भागावरती आपण देखरेख म्हणजे मावळे, त्यासाठी हा दरवाजाचं नाव कोकण दरवाजा. तर ना प्रत्येक गडाचे ना दरवाजे हे असे गोल आकारात असतात. म्हणजे तुम्ही बघाल लांबून दरवाजा दिसत नाही. तर का तर समोरून जेव्हा शत्रू येतो, जेव्हा तोफाचा मारा करतो किंवा हत्ती येतात, हत्ती पण बघा तुम्ही एक समोर जोरात जाऊन धक्का देऊ शकतो, तो असा टर्निंगला धक्का देऊ शकत नाही. त्यासाठी म्हणजे शत्रू तोफेचा गोळा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू शकत नाही. परत हत्ती जोरात धक्का मारू शकत नाही. परत पहिल्यांदा ना असे मोठे ओंडके घ्यायचे. शत्रू ओंडका माहिती आहे म्हणजे झाड, तो असं असं एकत्र धरायचे असे मूवीमध्ये दाखवतात आणि जोरात नेऊन दरवाजावरती आपटायचे. त्याच्यामुळे दरवाजा तोटायचा. तसं पण होऊ शकत नाही. त्यासाठी हे घुमट आकारमध्ये दरवाजे असतात. बघू शकता चालेल. बघतो आता हळूहळू थोडी आता माहिती समजली असेल. पहिल्यांदा तर मित्रांनो आता आपण आलो सुंदर माचीवर आणि वारा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अतिशय वारा आहे. या ठिकाणी जाऊन सुंदर माचीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. खूप थोडं
रिस्की आहे, पाहू शकता. ह्या साईडला आहे बघा, या साईडला इकडे दुंदरमाची आहे. हे तुम्हाला इथे हे बोट वगैरे दिसत आहेत ना, याच्या साहाय्याने जायला लागतंय. थोडं रिस्की आहे. त्या साईडला तुम्ही पाहू शकता, हे बघा कसे दोरीच्या साहाय्याने खाली उतरतायत. मागाशी या साईडला ना धुकं हटलं होतं, त्याच्यामुळं बोलो लवकर येऊन थोडं व्हिडिओ बनवत, पण या साईडला पाहू शकता पुन्हा धुकं आलंय. धुकं हटतं धुकं जातंय. मोठं असं पाण्याचं टाक आहे. एक फोटो घ्या ना सगळ्यांना मस्त घालतो इथं वेगळ्या ठिकाणी. एकदम शुद्ध नॅचरल पाणी आहे. पूर्ण गड आपला फिरून वगैरे झालाय. तर आता परतीचा प्रवास सुरू झालाय आपला. तर ट्रेकर्स आता